Come. Come. See this. Wow. This is a झाड of word of सरकार. What? Word. सरकार. Akkada. बरोबर. And this is a paramba. Amba. No. आंबा नाही. पारंबी. Amazing. बरोबर तेच सांगायचे. सम लहान माणूस टेकिंग झोका. मी दाखवतोय बघा असं. You're so cute, Sachin. So cute, Sachin. नीलू मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. आजपर्यंत मी तुझ्यासारख्याच मुलाच्या शोधात होते सज्जन. तू मला कधी सोडून जाणार नाहीस ना? अजिबात नाही. व्हॉट? तू माझी नीलू आणि मी तुझा सज्जू. व्हॉट सज्जू? सज्जू. व्हॉट? सज्जू तर तू तर बोलले ना आपण आयुष्यभर एकत्र राहू. असं काय करते? सज्जन तू माझा आहेस, फक्त माझा. आता व्हॉट बोलू नको हा, नाहीतर माझी वाट लागेल. आता तूच बोललीस आय एम युअर्स, यू आर माइन्स. दिस इज झाड ऑफ वर्ड, दिस इज पारंबी अँड शपथ ऑफ दिस. नीलू मला तुला मनापासून काहीतरी असं सांगायचंय. माझ्या मनात असं ओतप्रोत भरलेलं तुला बोलून टाकायचंय, पण कसं बोलू? समोर असतेच ना की माझ्या तोंडून शब्दच फुटत नाही. तरी पण मी आज बोलणार आहे. तू अशी बघू नको ना माझ्याकडे. मला काय बोलायचं ते सुचतच नाही. मीच डोळे बंद करतो म्हणजे मला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकता येईल. नीलू माझ्या हृदयाच्या आड खोलीतल्या तळ मजल्यावरच्या दारात उभं राहून मी तुला सांगतोय नीलू, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. नीलू खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. खरंच. आई तू मग काय तुला वाटलं माझं भूत? हा लाज नाही वाटत हे असले चाळे करायला? त्यापेक्षा वाड्याच्या कामकाजात लक्ष घातलं असतं तर काय झालं असतं? माझ्या पोटी जन्माला आला म्हणून लाज वाटते मला. काय चाललं होतं तुझं? हा काय होतं तुझं? दादांना सांगून तुझं लग्नच लावते. तुझ्यावर अक्षता पडतील ना तेव्हाच तुला जबाबदारीची जाणीव होईल. हॅलो. आणि हे कोण ध्यान आपल्या गावात काय करतंय? हा नाही गाई, ही लोफर आहे. व्हॉट? आय एम सॉरी, नीलोफर आहे. ती आपल्या गावाची पाहणी करायला आलेली आहे आणि आपल्या गावावर एक सुंदर असा निबंध लिहिणार आहे. हो की नाही? हो म्हणते बघ, हो म्हणते. निबंध? मेल्या तू तिच्या बरोबर असशील ना तर इतिहास घडवशील. लाजही वाटत नाही. आणि काय गे तू पोरगी आहेस ना, तुला नाही काय वाटत? जनाची नाही निदान मनाची तरी बाळगावी माणसाने. आणि काय गे तुझ्या आई बापाकडे काय कपडे कमी पडले का? पडत असतील ना तर म्हणावं वाड्यावर या आणि घेऊन जावा. नाही लवकरात लवकर तुझं लग्न लावलं ना तर नावाची भागीरथी नाही. अगं ए भवाने, परत माझ्या मुलाच्या वाट्याला गेलीस ना तर याद राख. तू चल रे, तू चल वाड्यावर चल आधी. सज्जन, where are you going? What is happening? God. आता मनोरमाबाई एवढा आग्रह करताय तर जा ना.
हे बघा खोताना, तुम्ही वाड्यावरती गेल्यावर प्रत्येक गोष्टीची तुम्हाला माहिती मिळेल. हा, आता सुरुवातीला मान खाली घालून जावं लागेल, पण एकदा का संधी चालून आली की तुम्हालाच फणा काढता येईल. मनोरमाचं बोलणं कितपत मनावर घ्यावं काही कळत नाही. मी वाड्यावर जावं असा आग्रह ती का करत असावी? वाड्यावर पाऊल ठेवणार नाही अशी शपथ घेतली होती मी. आणि आता जर वाड्यावर गेलो तर अक्कादा सगळं विसरून मला माफ करते. आता वाड्याला वारस शोधत असताना मी तिथं असावं असं त्यांना वाटत तर नसेल. हे आत्ताच्या घडामोडीत खरं तर खोदकी मिळवायचा चान्स आहे. पण आपण ठरवलंच वाड्यावर जायचं तर खरंच खोदकी मिळेल का आपणच आपल्या जाळ्यात अडकू?